नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. जसे की आपणास माहिती आहे की शैक्षणिक वर्ष 24-25 पासून BBA, CA, BCA, BBMS, BBM या कोर्सेससाठी हे कोर्सेस AICTE अंडर गेल्यामुळे त्या कोर्सेसना CET लागू झालेली आहे. त्या कोर्सेससाठी ॲडमिशन प्रोसेससाठी CET लागू झालेली आहे. त्या CET एक्झाम 2 डिफरंट फेजमध्ये कंडक्ट करून त्यांचे रिझल्ट देखील आपल्याला लास्ट वीकमध्ये डिस्प्ले करण्यात आलेले आहे. तर त्यानंतरचा प्रश्न असतो की ॲडमिशन प्रोसेस. तर आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट CET सेल थ्रू आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी काही सर्क्युलर्स आलेले आहेत आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसविषयी, कॅप राऊंडविषयी त्यांनी जे नोटिफिकेशन दिलेलं आहे व कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्वात अगोदर जर आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग सर्वात अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कॅप पोर्टलवरती जाऊया. कॅप पोर्टल 2024 यावरती आल्यानंतर आपल्याला ही होमवरती स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा विंडो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हा असा ऑप्शन विंडो आपल्यासमोर दिसत आहे. त्या विंडोवरती आपण बघू शकतो विविध टॅब्स आहेत. होम, अबाउट द CETs, कॅप, सर्च इन्स्टिट्यूट, डाउनलोड, स्टॅटिस्टिक्स, ऑनलाईन सिस्टीम, इव्हेंट्स आणि कॉन्टॅक्ट हे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. खाली जर आपण स्क्रोल केले तर त्यांचे आलेले नोटिफिकेशन्स वगैरे देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, तर आपण कॅप पोर्टलवरती जाणार आहोत. सो कॅप ऑप्शन्सवरती क्लिक केल्यावर आपल्यासमोर असे 4 ऑप्शन्स दिसत आहेत. त्यातलं 24-25 हा सिलेक्ट करून आपण न्यू टॅबमध्ये जाणार आहोत. न्यू टॅबवरती आल्यानंतर कॅप 2024-25 असं आपल्याला दिसत आहे. ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 असं आपल्या समोर विंडो ओपन झालेली आहे. यामध्ये टेक्निकल एज्युकेशन, त्याच्या अंडर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, इकडे दुसऱ्या साईडला हायर एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, हायर एज्युकेशनच्या अंडर येणारे कोर्सेस या ठिकाणी दिसत आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस दिसत आहे. अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BCA, BBA, BMS, BBM, MBA इंटिग्रेटेड, MCA इंटिग्रेटेड हा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शन्सवरती क्लिक करायचे आहे. या ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा विंडो ओपन होईल. यावरती कॅप ॲप्लिकेशन फॉर BCA, BBA, BMS हा ऑप्शन दिसत आहे व एक नोटिफिकेशन दिसत आहे की न्यू रजिस्ट्रेशन फॉर BCA, BBM दिस इंटिग्रेटेड हॅज बीन स्टार्टेड. या कोर्सेससाठीचे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्याचे एक आपल्याला नोटिफिकेशन या ठिकाणी दिसत आहे. आज 31 ऑगस्ट रोजी त्यांचे एक नोटिफिकेशन देखील त्यांनी पब्लिश केलं आहे. ते देखील या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येते. नंतर त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रॉशर फॉर अकॅडमिक इयर 2024-25 हे देखील या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ऑप्शन बघू शकतो. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, लॉग इन, ॲडमिशन शेड्यूल, ब्रॉशर्स, युजर मॅन्युअल्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, गव्हर्नमेंट गॅजेट्स अँड GRs. आपण जो ॲडमिशन नोटीस किंवा शेड्यूल संबंधीचं जो आजचं नोटिफिकेशन आलेलं आहे ते ओपन करूया. ते नोटिफिकेशन असे आहे की ॲडमिशन नोटीस फॉर BCA, BBA, BMS, BBM, MBA इंटिग्रेटेड, MCA इंटिग्रेटेड फॉर अकॅडमिक इयर 2024-25 यामध्ये आपल्याला डिटेल माहिती देण्यात आली आहे की त्याची प्रोसेस कशी असणार आहे, काय असणार आहे, कुठला विद्यार्थी कुठल्या टाईपमध्ये येतो व त्यांची इलिजिबिलिटी काय आहे या संबंधी देखील त्यांनी दिलेले आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर व्हेरियस टाईप ऑफ कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, ऑल इंडिया अँड दिस ऑल अबाउट NRI. इलिजिबिलिटी for admission for undergraduate courses in computer application BCA. for this course एलिजिबिलिटी काय असणार आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. त्या एलिजिबिलिटीच्या अंडर आपण या नोटिफिकेशनमध्ये त्याची डिटेल माहिती घेऊ शकतो. हे नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन आपल्याला आपल्या एज्युकेशनल इन्फो याच्या
डिस्क्रिप्शनमध्ये देखील याची लिंक अवेलेबल होईल. त्या लिंक थ्रू आपण ही साईट बघू शकतो किंवा ओपन करून आपले रजिस्ट्रेशन देखील करू शकतो. एलिजिबिलिटीमध्ये त्यांनी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्ससाठी देखील ऑप्शन्स ठेवलेला आहे, ते आपण या ठिकाणी बघू शकतो. CUET कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, अंडर ग्रॅज्युएटसाठी जी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट होते त्या थ्रू त्यांनी ॲडमिशनचा देखील ऑप्शन्स आपल्याला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन ऑफ फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस BBA, BMS, BBM यांचा देखील क्रायटेरिया आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर खाली इंटिग्रेटेडचे जे 2 कोर्सेस आहेत त्यांचा देखील क्रायटेरिया आहे MBA. आपण खाली स्क्रोल केले तर आपल्याला द ॲक्टिव्हिटीज अँड शेड्यूल डेट्स फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया NRI कॅन्डिडेट्स आर ॲज फॉलो. शेड्यूल जे आहे त्याच्या संबंधी त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट्समध्ये आपण बघू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. दिस विल स्टार्ट फ्रॉम 31st August to and it end on 6th September till 5 PM. इव्हनिंग 5 पर्यंत ही आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस करता येणार आहे. त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड by Maharashtra State. All India candidates shall fill online application form and upload the required documents from the computer connected to internet from anywhere. तुम्ही सायबरमध्ये जाऊन किंवा मोबाईल कम्प्युटरवरनं हे ॲप्लिकेशन करू शकता व रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्यांना अपलोड करू शकता. नंतर प्रोसेस ऑफ स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. स्क्रुटिनीसाठीचे 2 ऑप्शन. स्क्रुटिनी ऑप्शन आहे. नंतर सच कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट फ्रॉम एनी कम्प्युटर अँड स्मार्टफोन connected to internet. Such candidates need not have to visit to e-scrutiny center for verification and confirmation of the application form. ज्यांनी ऑनलाईन स्क्रुटिनी घेतली आहे त्यांच्यासाठी 6 ऑप्शन्स आहे. त्यांना खाली इन्स्ट्रक्शन्स काय देण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो. स्क्रुटिनी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो पिरियड असेल तो असेल 1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या वेळेत आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. त्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिनांक 11 सप्टेंबर रोजी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश होणार आहे. त्यानंतर सबमिट ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट. तुमचे विद्यार्थ्यांचे जर काही ग्रेव्हियन्स असतील, करेक्शन्स असतील तर दिनांक 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण आपले ग्रेव्हियन्स पोर्टलवरती नोंदवू शकतो व करेक्शन्स करून घेऊ शकतो. हा ऑप्शन सर्व टाईपच्या कॅन्डिडेटसाठी ओपन असणार आहे. हा ऑप्शन 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ओपन होणार आहे. त्यानंतर लास्ट दिलेला आहे की 5th नंबर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट. दिस विल बी डिस्प्ले ऑन 16th सप्टेंबर 2024. 16 सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑल्सो. त्यानंतर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. त्यामध्ये पहिलं आहे की कॅन्डिडेट फॉर फेल टू कन्फर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर form at scrutiny center, then such application will be rejected and name of such a candidate will not be appear in the merit list. म्हणजे जर तुम्ही कन्फर्मेशन केलेलं नसेल स्क्रुटिनीसाठी तुमचं विचार ॲडमिशन प्रोसेससाठी केला जाणार नाही. नंतर जे नॉन क्रिमिलियर संबंधीचं एक असतं की आपल्याला नॉन क्रिमिलियर वगैरे कुठल्या कास्टसाठी लागू असेल त्या संबंधीचे सेकंड आहे. थर्ड EWS कॅटेगरीसाठीचं आहे. नंतर 4th NRI स्टुडंटसाठीचे असे काही बेसिक नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे. जनरल नोटीस दिलेले आहेत की रूल्स रेग्युलेशन्स काय असतील हे तुम्हाला ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवरती दिसणार आहे. ठीक आहे. आणि पुढचं जे काही शेड्यूल असेल ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वेळोवेळी आपल्याला चेक करावं लागणार आहे. ठीक आहे.
ही होती ॲडमिशन संबंधीची डिटेल माहिती. त्यांचे जे सर्क्युलर आलं आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची सर्व डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थ्यांना CET कॅपसाठी ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचे आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी लॉग इनवरती क्लिक करायचे आहे. तर न्यू कॅन्डिडेट असेल तर त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याकडे चेक महा BCA BBA BMS BPM CET 2024 डिटेल्स म्हणजे आपण जी डिटेल्स ज्या CETसाठी रजिस्ट्रेशन केले होते त्या CETचा त्या इन्फॉर्मेशनचा रेफरन्स या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो रेफरन्स घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जर आपण CETला ॲक्टिव्ह झालो असेल तर यस क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकून रोल नंबर टाकून आपला CETच्या डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकणार आहोत. CETच्या डिटेल्स चेक करून आपण आपले पुढचे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू शकतो. एखादा विद्यार्थी असेल की ज्याने CETला ॲक्टिव्ह झाला नसेल त्याने नो करा. नो केल्यानंतर आपला सेकंड ऑप्शन दिसतो हॅव यू अपिअर फॉर कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स CUET म्हणतो आपण कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स. यासाठी जर एखादा विद्यार्थी इलिजिबल झालेला असेल किंवा ॲक्टिव्ह झालेला असेल त्यांनी या ठिकाणी येस करून सेव्ह अँड नेक्स्ट करून आपली बेसिक माहिती या पुढील विंडोमध्ये भरून आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करायचे आहे. त्यानंतर एखादा विद्यार्थी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्सला देखील इलिजिबल नसेल तर तो एखादा AICTE अप्रूव्ड डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिसेस हा जर केलेला असेल त्याने या ठिकाणी येस करून सेव्ह अँड नेक्स्ट करून आपली डिटेल या ठिकाणी भरून आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. हे 3 ऑप्शन्स आपल्याला त्यांनी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. आणि चौथा ऑप्शन्स आहे जो NRI स्टुडंटसाठी आहे. जर आपण 4ही ऑप्शन्समध्ये नसेल तर आपण ॲडमिशनसाठी इलिजिबल नसणार आहोत. याची आपण दक्षता घ्यावी. सो आपण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी CETसाठी रजिस्ट्रेशन केले होते. विदिन टाईम CET पण दिले आहेत, रिझल्ट पण लागलेले आहेत आणि त्यामुळे आपण CETचा ऑप्शन टिक करून रजिस्ट्रेशन नंबर टाकून रोल नंबर टाकून डिटेल्स आपल्या CETच्या ज्या होत्या त्या चेक करून आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन संबंधीचा डिटेल व्हिडिओ व पुढील प्रोसेसचा डिटेल व्हिडिओ आपण लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात. तरी ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. यावर्षी पहिल्यांदाच या कोर्सेससाठी CET लागू झालेली आहे व ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन झालेली आहे. तरी कुठलाही विद्यार्थी या ॲडमिशन प्रोसेसपासून वंचित राहू नये हाच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून आपला उद्देश आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.